नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. युनेस्कोने मराठ्यांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ल्याशी इतिहासाचं एक पान जोडलेलं आहे आणि येथील प्रत्येक दगड ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या रेडिओ कार्यक्रमातून ऐतिहासिक निर्णयाचं कौतुक केलं. मन की बातच्या 124व्या भागात बोलताना पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या गौरवास्पद इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, या 12 किल्ल्यांपैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत, तर एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. या प्रत्येक किल्ल्याचा स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि दूरदृष्टीचं त्यांनी कौतुक केलं. सीमा भागात वाढत चाललेल्या कन्नड सक्तीविरोधात मराठी भाषिक समाजाने आता निर्णायक पाऊल उचललंय. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येत्या 11 ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत दिली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मध्यवर्ती समितीने घटक समित्यांना सूचना दिल्या असून मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कन्नड सक्ती, संकेतस्थळांवरील मराठी भाषेचा अपमान, सार्वजनिक कार्यक्रमांमधील एकभाषिक फलक याचा निषेध करण्यासाठी हा एल्गार असल्याचं समितीने स्पष्ट केलंय. हा लढा आर किंवा पार असा ठरणार असून मराठी माणसाचा हक्क अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं असं आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. श्रावण मासानिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सोमवारी पहिला श्रावण सोमवार असल्यानं शहरातील कपिलेश्वर महादेव मंदिर व देवरवाडी तालुका चंदगड येथील वैजनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे 4 वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. सकाळपासून श्रावण सोमवार निमित्ताने रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी मंदिरातील महादेवाच्या पिंडीची पूजा करून अभिषेक व महाआरती करण्यात येईल. मुख्य मंदिरामध्ये रात्री भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दोन्ही मंदिरात महाआरती होणार आहे. देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट करण्यात आली आहे. यासोबत शहर आणि तालुक्यातील सर्व शिवमंदिरे सजली आहेत. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव. शनिवारी रात्री बेळगाव पश्चिम भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. रात्रभर सुरू असलेल्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागामध्ये विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत होता. या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालंय. वाऱ्याचा जोर इतका होता की रस्त्यावर चालणं अथवा घराबाहेर पडणंही कठीण झालं होतं. विद्युत वाहिन्यांना झालेल्या नुकसानीमुळे संपूर्ण रात्री वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र घालवावी लागली. या हंगामात पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेचा वारा आल्यानं नागरिक गोंधळून गेले होते. विजेच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी विद्युत विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि अनावश्यक बाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. यंदा मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी सणानिमित्त बेळगाव शहरात बाजारपेठा सजल्या असून विविध ठिकाणी मातीच्या नागमूर्तींसाठी आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आलेत. हिंदू धर्मामध्ये नागाला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्यानं सर्व दोषांचा नाश होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी येते. यंदाचा पूजा मुहूर्त सकाळी 5:41 ते रात्री 8:23 आहे. या पार्श्वभूमीवर नागपंचमीसाठी लागणाऱ्या मातीच्या रंगीबेरंगी नागमूर्ती,
फुले, हळद कुंकू आणि पूजा साहित्याची विक्री झपाट्याने सुरू झाली आहे. विक्रेत्यांनी विविध आकार आणि रंगातील नागमूर्ती उपलब्ध करून दिल्या असून किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आहेत. शहरातील समादेवी गल्ली, खडे बाजार, शहापूर, टिळकवाडी, गोंधळी गल्ली आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स लावण्यात आलेत. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. नागपंचमीसाठी नागरिकांनी आधीच खरेदी सुरू केली असून बाजारात चैतन्याचं वातावरण आहे. 26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ काल शनिवारी सायंकाळी रामघाट रोडवरील लक्ष्मी टेकडी येथून शौर्य चौकापर्यंत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सेनेच्या शौर्य आणि बलिदानाला सलामी देण्यासाठी भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या भाजपाच्या उज्ज्वला बडवन्नाचे, मुरुगेंद्र पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये मशाल घेऊन चालणाऱ्या प्रत्येक हातातून वीर जवानांच्या समर्पणाला कृतज्ञतेची सलामी देण्यात आली. कारगिल विजय दिन हा भारताच्या लष्करी इतिहासातील अभिमानाचा दिवस असल्याचं वक्तव्य यावेळी करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणावर मार्केट पोलिसांनी कारवाई करत एफआयआर दाखल केलाय. शहरात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्यानं कारवाई सुरू आहे. कपिलेश्वर कॉलनीजवळ राहुल संजय जालगार वय 28 राहणार कपिलतीर्थ गल्ली हा तरुण गांजा सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आला. मार्केट पोलीस उपनिरीक्षक हुसेन साब केरूर व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून रणरणत्या उन्हात आणि मुसळधार पावसात सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांची सेवा अमूल्य आहे असं मत आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केले. नेहरू नगर येथील केपीटीसीएल समुदाय भवनात अखिल कर्नाटक एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे 26व्या कारगिल विजय दिन व ऑपरेशन सिंदूर विजय सोहळ्याचे काल शनिवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात रुद्रय्या हिरेमठ स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची उपस्थिती होती. आमदार आसिफ सेठ यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहत माजी सैनिकांच्या योगदानाची प्रशंसा केली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघवडे जवळील एका तांबे कारखान्यातून चोरल्याच्या आरोपावरून 5 जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून 90 बंडल वायर व चोरीसाठी वापरण्यात आलेली गुड्स रिक्षा असे एकूण 10 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. रमेश उर्फ रामू नागप्पा धुळप्पगोळ वय 22 राहणार मार्कंडेय नगर, संतोष उर्फ बल्ल्या गणेश नायक वय 23 राहणार नावगे क्रॉस, लग्मप्पा बसाप्पा यरगाणी वय 25 राहणार मार्कंडेय नगर, सोमय्या अडवय्या हिरेमठ वय 23 राहणार नावगे क्रॉस, प्रज्वल विरुपाक्षी कंभी वय 21 राहणार नावगे क्रॉस अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नामनगौडा कट्टीमनी गौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कायद्याने बंदी असूनही अनेक ठिकाणी ही विक्री खुलेआम सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं असून त्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर परिणाम होतो. शहरातील बाजारपेठांपासून ते शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारापर्यंत तंबाखू, गुटखा, सिगारेट यांची सहज उपलब्धता ही चिंता वाढवणारी बाब आहे. शिक्षण संस्थांच्या आवारातच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणं म्हणजे कायद्याला आणि शिक्षण व्यवस्थेलाही आव्हान आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शिक्षण व आरोग्य खात्यानं या बेकायदेशीर विक्रीवर त्वरित कारवाई करावी अशी जोरदार मागणी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. शाळा आणि महाविद्यालये ही ज्ञान मंदिरे असली पाहिजेत, व्यसनाचे केंद्र नव्हे अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे. शहरालगत असलेल्या रामघाट रोडवरील लक्ष्मी टेकडी परिसरात उभा राहिलेला ब्लॅक स्पॉट अखेर हटवण्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाला यश आलंय. नागरिकांकडून वारंवार या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्यानं परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा आणि भटक्या जनावरांचा वावर वाढला होता. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पारंपरिक उपायांऐवजी एक वेगळी शक्कल लढवत मुरुम टाकून या ठिकाणी वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. या अंतर्गत या ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याआधी या ठिकाणी कचरा टाकू नये असा फलक लावण्यात आला होता. मात्र नागरिकांनी फलकाच्या खालीच कचरा टाकत प्रशासनाच्या सूचनांना दुजोरा दिला नव्हता. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या उपक्रमामुळे ब्लॅक स्पॉट हटवण्यात यश आलं असून इतर भागातील अशा ठिकाणांवरही अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार आहे. मात्र यासाठी नागरिकांचा सहकार्य हाच खरा आधार असल्याचं बोर्ड प्रशासनानं स्पष्ट केलंय. बेळगाव शहरातील बस सेवा लवकरच अधिक सक्षम होणार आहे. BS6 मानकांतील नवीन मिनी बसेस सप्टेंबर 2025 पर्यंत शहर सेवेमध्ये दाखल होणार असून नागरिकांच्या प्रवासात मोठी सुविधा निर्माण होणार आहे. सध्या काही BS6 बसेस सेवेत असल्या तरी त्यामध्ये आता आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे 50 नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्या लवकरच शहरात दाखल होतील अशी माहिती मिळाली आहे. शहर बस सेवेमध्ये सध्या बसेसचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळत नाही. नवीन बसेस आल्यास प्रवासी संख्या वाढण्यासोबतच वाहतूक व्यवस्थाही अधिक सक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन बसेसमुळे पर्यावरणपूरक आणि गतिमान सेवा देण्याकडे एक पाऊल पुढे पडले आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. यंदाच्या पावसाळ्यात पावसाचं लवकर आगमन आणि त्यानंतरचा सततचा जोर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. आतापर्यंत 2 वेळा झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्यानंतर तिसऱ्यांदा भात पिके पुन्हा पाण्याखाली गेली असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव ग्रामीण भागातील भात लागवडीवर मोठा परिणाम झालाय. काही शेतकऱ्यांनी नुकतीच तिसऱ्यांदा भात लागवड केली होती. मात्र गुरुवार व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय. भाताचं रोप पूर्ण क्षमतेने लावण्यात आले असतानाच पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडून नुकसान भरपाईची मागणीही केली आहे. प्रशासनाकडून लवकरच पंचनामे करून मदत जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सांब्रा विमानतळाच्या दिशेने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. निलजीपर्यंत असलेला 4 पदरी रस्त्यानंतर पुढे केवळ 2 पदरी रस्ता असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. आता विमानतळापर्यंत 4 पदरी रस्ता निर्माण करण्यास हिरवा कंदील मिळालाय. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या पुढाकारातून या प्रस्तावाला गती मिळाली असून लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगाव बागलकोट राज्य महामार्गावरील राष्ट्रीय महामार्गापासून निलजीपर्यंतचा रस्ता पूर्वीच 4 पदरी करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर सांब्रा विमानतळापर्यंतचा रस्ता 2 पदरीच असल्यामुळे दररोज हजारो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र आता हा रस्ता देखील रुंदीकरण होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून लवकरच चिक्कोडी जिल्हा घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अथणी येथील विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. गेली अनेक वर्षे झाले जिल्हा विभाजन रेंगाळलं आहे. सरकार दरबारी हा विषय वारंवार उचलला जातो. त्यामुळे लवकर जिल्ह्याचं विभाजन होताना नव्या जिल्ह्याची घोषणा होणार असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा विभाजन मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. सीमा भागामध्ये मराठी भाषिकांवर वाढत्या कन्नड सक्तीविरोधात आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागच्या वतीने बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले की गेल्या काही दिवसातील घटनांचा पाढा वाचत कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांपासून ते गणेशोत्सवातील फलकांपर्यंत अनेक प्रसंगांमध्ये मराठी भाषिक अल्पसंख्याकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचं ठामपणे सांगितलं. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारने त्वरित पावले उचलावीत
अन्यथा व्यापक आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, शिवाजी हावळणाचे, महादेव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मराठी भाषेच्या संरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून यंदा युरियाचा तुटवडा जाणवतोय। जून-जुलै महिन्यानुसार मागणीच्या तुलनेत कंपनीकडून झालेला पुरवठा कमी आहे। शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही युरियाचा तुटवडा आहे। प्रशासनासमोर तुटवडा दूर करून युरिया उपलब्ध करून देण्याचं आव्हान आहे। बेळगाव तालुक्यात यंदा एकीकडे शेतकरी बांधवांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे आवश्यक खतांचा तुटवडा भासत असल्यानं नुकसानीला सामोरं जावं लागतंय। सध्या युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी युरियासाठी धडपड चालू आहे। पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशकांचे नियोजन कृषी विभागानं केलंय। असं असलं तरी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बियाणे युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांकडून मागणी असलेले सोयाबीन बियाणे आणि खत बाजारामध्ये उपलब्ध नाहीत। त्यामुळे अशा अडचणीच्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागतोय। हुक्केरी तालुक्यातील बेनीवाड येथे भजंत्री समाजाच्या नूतन मंदिर इमारतीचं उद्घाटन आणि दुर्गादेवी करेम्मादेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी बोलताना मंत्री जारकिहोळी म्हणाले की भजंत्री समाजाने मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करावं। सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असून त्याचा लाभ समाजातील प्रत्येकाने घ्यावा। त्यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य व मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत। कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सावरगाळी येथील नागरिकांना वनक्षेत्रात प्रवेश करण्यास मज्जाव करणाऱ्या वन खात्याने वाळू माफियांविरोधात कोणतीही कारवाई न करता त्यांना मोकळं रान दिल्याचं दिसून येत आहे। यामुळे वन खात्याचे अधिकारी आणि वाळू माफिया यांच्यातील संभाव्य आर्थिक संगनमतावर संशय व्यक्त केला जातोय। स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलालगत असलेल्या शेती परिसरात एक वाळू व्यावसायिक जेसीबी सारख्या यंत्रांच्या सहाय्याने नाल्यातून बेकायदेशीर वाळू उपसा करत आहे। यामुळे नाल्याचं अस्तित्व धोक्यात आलं असून परिसरातील पर्यावरणीय समतोलही बिघडत आहे। या वाळूची वाहतूक थेट जंगलातून होत असून वनसंपत्तीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शेतवडीमध्ये जाणारे रस्तेही वाहतुकीस अयोग्य झाले असून शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणं कठीण झालंय। स्थानिकांनी वन खात्याला अनेकदा तक्रारी करूनही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। उलट स्थानिकांनाच वनक्षेत्रात प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो। या दुहेरी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। निपाणी नगरपालिका प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांच्या मागणीनुसार स्थायी समितीचे सभापती डॉक्टर जसराज गिरे यांनी भेट घेऊन तेथील स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। यामध्ये प्रामुख्याने या भागातील रस्ता डांबरीकरण, स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शुद्धीकरण याबाबतीत नागरिकांनी समस्या सांगितल्या। या समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन सभापती गिरे यांनी दिले। शहरवासियांना पाण्यासाठी मोठा आधार असलेला जवाहर तलाव गेल्या काही दिवसांपासून झाडाझुडपांच्या विळख्यात सापडला असल्याचं चित्र आहे। तलाव परिसराची साफसफाई करण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे। त्यामुळे पाणी अधिकच गढूळ होण्याचा धोका असून याकडे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होतोय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व पाणलोट क्षेत्रातून वाहून येणाऱ्या अधिक पाण्यामुळे मलिकवाड परिसरातील दूधगंगा नदी तुडुंब भरून वाहत आहे। या पुरामुळे मलिकवाड दत्तवाड बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली गेलाय। सद्यस्थितीत बंधाऱ्यावर 2 ते 3 फूट पाणी असून वाहतुकीसाठी तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याने मलिकवाड दत्तवाड आणि एकसंबा दत्तवाड हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत।
बेळगाव शहरातील केळकर बाग, समादेवी गल्ली आणि गोंधळी गल्ली परिसरात आज रविवारी भाजी, फळ तसेच फुटपाथवरील लघु व्यावसायिकांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सौरव सावंत यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पावसाळ्यात भिजत असलेल्या विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला. उन्हा पावसात दिवसभर बसून विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना या छत्र्यांचा चांगलाच उपयोग होणार आहे. सध्याच्या बदलत्या हवामानात लघु व्यावसायिकांना संरक्षण मिळावं हा उद्देश समोर ठेवून सावंत यांनी हा उपक्रम हाती घेतला. विक्रेत्यांनी या मदतीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी सावंत यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार, हितचिंतक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या कार्यालयासह केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल काल शनिवारी उशिरा प्राप्त झाला. या ईमेलमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. धमकी मिळताच तातडीने उपमुख्यमंत्री यांचं कार्यालय, निवासस्थान आणि विमानतळ परिसरात बॉम्ब निकामी पथक आणि पोलीस दलाने कसून तपासणी केली. तथापि तपासानंतर ही धमकी फक्त एक अफवा होती असं स्पष्ट झालं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा ईमेल टर्मिनल मॅनेजरच्या अधिकृत पत्त्यावर एका अज्ञात व्यक्तीने पाठवला होता. त्यामध्ये विमानतळाच्या 2 टर्मिनल्समध्ये 4 आयईडी ठेवण्यात आल्याची माहिती देत स्फोट घडवून आणण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यानंतर 2 तासानंतर डी.के. शिवकुमार यांच्या कार्यालयातही बॉम्बस्फोट केला जाईल असंही त्यात नमूद होतं. या घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी तत्परता दाखवत संपूर्ण परिसराची झडती घेतली. सुदैवाने कोणतेही स्फोटक सापडले नाही. पोलीस सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.